तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या लाईफमध्ये एक नवीन गोष्ट एक्सपिरियन्स करणार होतो, जे की काय होतं ते पाहूयात पुढे. आपण गेलो होतो आज मॅचसाठी. मॅच होती वानखेडे स्टेडियमला मुंबईला आणि आपण कॉलेजसाठी मुंबईला आलो होतो आणि मित्र मॅचसाठी जाणारच होता. तर तो बोलला, "भाई तुझ्यासाठी तिकीट अरेंज झालं तर येतो का?" बोललो, "ठीक आहे जाऊयात." मग काय त्यानं तिकीट अरेंज केलं कुठून तरी आणि मग आपण मॅचसाठी गेलो. तशी इंडियाची मॅच नव्हती, पण ठीक आहे ना भाई, फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता स्टेडियममधून मॅच बघण्याचा. थोडा एक्साइटमेंट होती. म्हणजे ठीक आहे जाऊयातच. मग काय इंग्लंड आणि वेस्ट इंडिजची मॅच होती. मॅच सुरू झाली, दोन्ही टीम्स आल्या, वॉर्मअप सुरू होता अगोदर. त्यानंतर दोन्ही टीम्स आल्या, त्यांचे फ्लॅग्स ओपन झाले, नॅशनल अँथम वगैरे झालं. मग भाई आपण गेलो मॅचसाठी. दोन्ही चीअरअप करण्यासाठी खूप लोक होती, पण इंग्लंडची जास्त लोक होती, वेस्ट इंडिजची लोक कमी होती. मग काय त्यांना आपल्या इंडियाचे लोक सपोर्ट करतच होते. मग काय हे दोन्ही देशांचे फ्लॅग्स वगैरे ओपन झाले, नॅशनल अँथम झालं, सगळे लोक नॅशनल अँथमसाठी उभे वगैरे राहिले. त्यानंतर काय मग बोलला होता स्नॅप काढूयात, आणि मी स्नॅप काढायला गेलो आणि बघतो तर काही भाई वेस्ट इंडिजची विकेट पडली. भाई म्हणजे स्नॅप काढायला सुरुवात केली आणि विकेट पडली. मग काय स्नॅपसाठी एक चांगला सीन मिळाला, पण वेस्ट इंडिजची विकेट गेली ना भाई. ठीक आहे, पण चालायचं तेवढं. त्यानंतर काय मग वेस्ट इंडिजची बॅटिंग चालू होती. पहिली इनिंग, सेकंड इनिंगला मग इंग्लंडची बॅटिंग सुरू झाली आणि फायनली वेस्ट इंडिज मॅच जिंकली. म्हणजे काय झालं की इंग्लंड ऑल आउटच झालं. सुरुवातीला वाटलं नव्हतं इंग्लंड ऑल आउट होऊन हरेल म्हणून, पण त्यानंतर चांगलं चाललं होतं. पण नंतर विकेट्स वगैरे पडल्या आणि इंग्लंड मॅच हारली आहे आणि वेस्ट इंडिजने मॅच जिंकून नेली. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या भावाला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.